आपल्यासोबत शांतिगिरी महाराज आहे। महाराज, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? बघा, आमच्या सद्गुरूंचं आवडतं दैवत त्र्यंबकराज, आणि ते नेहमी जे अनुष्ठानची सांगता मौनाची या त्र्यंबकराजाच्या जयकारण करायचे, आणि म्हणून आणि या भारतामध्ये त्र्यंबक राजा म्हणतात, आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या इच्छेने आज या ठिकाणी त्यांचा अभिषेक करून या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी मतदानात आम्ही करीत आहोत। आणि या ठिकाणी आम्ही सर्व जनतेला आवाहन करीत आहोत की 100% मतदान करा। काय वाटतं तुम्हाला, कोणते मुद्दे असेल जे मुद्दे घेऊन तुम्हाला वाटतं की आज मतदार बाहेर नाही गेला आणि तुम्हाला मतदान करेल? तर बघा, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत। बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी त्या लोकशाहीचे तत्त्व या ठिकाणी जाहीर करताना सर्वांना सांगितलेलं आहे की आपलं मत वाया जाऊ देऊ नका, योग्य उमेदवाराला काय केलं आपलं मत द्या आणि चांगलेच माणसं काय करा संसदेने पाठवा। शेवटपर्यंत प्रयत्न झाले विरोधी पक्षाकडनं, म्हणजे तुमच्या विरोधकांकडनं, की तुम्ही त्यांना समर्थन द्यावं, किती शेवटल्या टोकापर्यंत, काल उशिरापर्यंत प्रयत्न होते? प्रयत्न होते, मात्र आम्ही सर्वांना त्या ठिकाणी आमच्या सर्व भक्त परिवाराने आधी जनता जनार्दनाने ठाम निर्धारच केला होता, लढायचं आणि जिंकायचं, त्यामुळे मागे घेण्याचा विषयच राहिला नव्हता। नाशिक मतदारसंघासाठी काय करा निवडून आले तर? तो निवडून आल्यानंतर आम्ही आमचा वचननामा, आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आम्ही वचननामा दिले आहेत। वचननामे सर्व या ठिकाणी उल्लेख केला आहे। पहिलाच मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहेत की आम्ही जे बोलणार तेच करणार, जे करणार तेच बोलणार नाही। याच्यापेक्षा आमच्या गुरुदेवांनी आम्हाला आज्ञा केलेली आहेत की एक वेळेस तुम्ही बोलू नका, माझं करून द्या, जनतेला करून दाखवा। याप्रमाणे निश्चित बघा, तुकाराम महाराज म्हणता ना, तुका म्हणे उगे राजे जे होईल ते निश्चित बघा, भविष्यामध्ये आपण पाहू शकता की आम्ही काय करू शकतो। तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काल पुष्पहार घातलेला होता प्रचारादरम्यान, काय त्यांचं समर्थन, भाजपचं समर्थन आणि मध्ये संत परिवारांचं समर्थन आहे तुम्हाला? बरं का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आदर्श असतो की नाही, एक आदर्श व्यक्ती ठरलेला असतो, एक आमचे आदर्श या राजकारण आदर्श, आणि म्हणून ते आम्हाला पूजनीय, सन्माननीय आणि माननीय आहेत, आणि म्हणून त्यांना आम्ही पुष्पाने त्यांचा सन्मान केला। शकतो की शांतिगिरी महाराज आहे, त्र्यंबकला इथे अभिषेकासाठी आलेले आहे, आणि अभिषेक करून ते आजच्या दिवसाची सुरुवात करत आहेत, त्यानंतर इथनं ते थेट मतदानाला जाणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहडे, ABP माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।